मी काय केलं इथे एम्प्टी ठेवलंय. आणि जे काय आपलं एपीआयचं काम असणार आहे ते यूज इफेक्टच्या आतमध्ये राईट करतो. जसं की आपल्याला एखादी एपीआय कॉल करायची असेल तर आपण कुणाला सांगणार ॲक्झिओस. आपल्याला डेटा घ्यायचा आहे का द्यायचा आहे? डेटा घ्यायचा आहे. राऊंड ब्रॅकेट आणि डबल कोड मध्ये असली असते एक URL. जसे की माझ्याकडे एक URL आहे, त्या URL ला मी करतो ऍज अ कॉपी अँड पेस्ट. त्याला इकडे कॉपी केलं आणि इकडे येऊन मी काय करतो पेस्ट केली पेस्ट. त्यानंतर लास्ट मध्ये काय असतो देन नंतर राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक असतो आपला ॲरो फंक्शन. आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतो रिस्पॉन्स भेटतो. काय भेटतो रिस्पॉन्स. आणि जो रिस्पॉन्स भेटलाय तो रिस्पॉन्स मी इथे करतो कन्सोल डॉट, जसं की त्याला एक नाव देतो रिस्पॉन्स कोमा देऊन त्या रिस्पॉन्सला मी इथे करतो प्रिंट केलं. इथे सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं. आणि एकदा मी इथे काय करतो डेव्हलपर ऑप्शनला ओपन करतो किंवा आपण त्याला कन्सोल बोलतो. केलं ओपन इथे. आणि एकदा मी इथे रिफ्रेश करतो. जसं इथे मी रिफ्रेश केले तर आपल्याला रिस्पॉन्स भेटलाय. आता त्या रिस्पॉन्स मध्ये काय काय भेटलंय कॉन्फिग भेटलाय, डेटा भेटलाय, हेडर भेटलाय, रिक्वेस्ट, स्टेटस आणि स्टेटस टेक्स्ट भेटलाय. आता ह्यामध्ये आपल्याला कामाचा कोण आहे महत्वाचा कोण आहे डेटा. मग मी असं राईट करू शकतो ना रिस्पॉन्स डॉट डेटा. आउटपुट पेजला आलो. एकदा मी रिफ्रेश केलं तर आपल्याला इथे डेटा काय झालाय कन्सोल मध्ये आला. इथे डेटा काय डेटा आलाय क्लाउड्स आलंय, कोड आलाय, काय परत काय आलंय DT आलंय, LT आलंय, मेन नेम वगैरे वगैरे काहीतरी आलंय नाही ते वेदर आलंय, वेदरच्या आतमध्ये अजून काहीतरी आलंय. असं म्हणजे भरपूर सारा आपल्याला काय भेटलाय आता डेटा भेटतोय. हा डेटा फंडा समजतोय. कंट्री आली, त्या कंट्री नंतर नेम पण आलंय, गावाचं नाव आहे. एक गावाचं नाव आहे बरं का हे काय गावाचं नाव. ठीक आहे. आता आपल्याला डेटा तर भेटतोय त्या URL मधून आपल्याला डेटा भेटतोय ना. आता ती URL आपण एकदा पाहूया. तर URL मध्ये इथे दिसतंय तुम्हाला एका गावाचं नाव आहे इथे. सपोज मी इथे ह्याला रिमूव्ह केलं आणि इथे राईट केलं पुणे, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे मी रिफ्रेश केलं तर रिस्पॉन्स मध्ये आपल्याला कुठला डेटा आलाय पुण्याचा डेटा आलाय. तर DT म्हणजे काय, ID म्हणजे काय, त्यानंतर वेदर आलंय. इथे वेदर मध्ये बघा क्लाउड आले, त्यानंतर ओव्हर कॅश आले, त्यानंतर इथे बघा टेम्परेचर आलंय 28.56 टेम्परेचर आहे. मिनिमम टेम्परेचर 58 पॉईंट, मॅक्झिमम आलंय. त्यानंतर अजून भरपूर साऱ्या आपल्याला अशा गोष्टी भेटल्यात ना. ठीक आहे. आता ह्यातनं महत्वाच्या कोणत्या त्या आपण प्रिंट करू. ठीक आहे. भेटला. आता हा कुठला डेटा भेटलाय आपल्याला पुण्याचा भेटलाय. कुठले पुण्याचा. जसं मी ह्या URL मध्ये आलो आणि इथे मी टाकतो नाशिक, काय टाकलं मी इथे नाशिक, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं तर जो काय आपल्याला हा रिस्पॉन्स भेटलाय कुठला भेटलाय आता हा नाशिकचा भेटलाय. समजतंय काय होतंय. फक्त ह्या URL मध्ये आपण त्या गावाचं नाव ऍड केलं की त्या गावाचा आपल्याला काय भेटतोय डेटा भेटतोय. समजतंय फंडा. मग आपण काय करणार आहे हे नाव आपण काय करणार आहे चेंज करणार आहे. जसं काल आपण पिनकोड चेंज केला त्याच प्रकारे आपण काय करणार आहे ह्या गावाचं नाव चेंज करणार आहोत. ठीक आहे. मग कसं करणार आहे ते आपण फर्स्ट एकदा पेंट मध्ये मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला समजलंय API कॉल केली की आपल्याला डेटा भेटतोय. कशाचा डेटा वेदरचा. ओके. आणि त्या URL मध्ये आपण जसं ते नाव चेंज करतो तर त्या गावाचा आपल्याला डेटा भेटतोय. एवढा फंडा समजला. ठीक आहे. मग आपण काय करू माहितीये की असा एक इनपुट बॉक्स घेऊ. ओके. आणि त्या इनपुट बॉक्स नंतर आपलं खाली एक असेल बटन. त्या इनपुट बॉक्स मध्ये आपण राईट करणार एंटर युअर सिटी किंवा सिटी नेम घेऊ आपण. एंटर युअर सिटी नेम. आणि त्यानंतर ह्या बटनला आपण असं काहीतरी नाव देऊ शकतो.
सर्च म्हणून असं काहीतरी नाव देऊ किंवा आपण याला क्लिक नाव देऊ. ओके, इथे काय राहणार, हे इनपुट बॉक्स मध्ये आपण काय राईट करणार, आपण सिटी नेम. जसं आपण क्लिक बटनावर क्लिक करणार तर तो सिटी नेम ह्या URL मध्ये काय होणार, तो अटॅच होणार. पुढे URL, ह्या URL मध्ये तो सिटी नेम काय होणार, अटॅच होणार. समजला फंडा काय करायचं आता आपल्याला. ओके, मग मी ते इनपुट बॉक्स बनवून घेऊ का. जसं मी इथे घेतो एक इनपुट बॉक्स, त्या इनपुट बॉक्सला मी टाईप दिला टेक्स्ट, ID आणि नेमची गरज नाही. त्यानंतर मी इथे घेतो 2 छोटेसे BR आणि त्यानंतर आपलं एक असेल बटन. त्या बटनला नाव देऊ आपण क्लिक किंवा क्लिक मी. तुम्हाला जे नाव वाटेल ते तुम्ही नाव देऊ शकतात. मी ते क्लिक मी दिलं. ओके, नाहीतर आज पाऊस पडेल का असं आपण त्याला बटनला नाव देऊ. रे तुम्हाला जे वाटेल ते द्या. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी ह्या कन्सोलला बंद करतो. आलं इथे आपलं बटन पक्का आलंय. त्याला मी डिझाईन करू थोडीशी. त्याला डिझाईन करण्यासाठी मी आलो index.css मध्ये आणि मी इथे करतो बॉडीला टार्गेट, त्यानंतर HTML ला टार्गेट आणि त्याला सांगतो तुझा जो काही डिस्प्ले आहे ना तो डिस्प्ले करतो फ्लेक्स, आणि जो काही जस्टिफाय कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट, अरे सेल्फ नाही जस्टिफाय कॉन्टेंट घ्यायचा आपल्याला, तो काय करतो सेंटरला. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर आपला जो काही कॉन्टेंट होता तो कॉन्टेंट आलाय बरोबर मध्ये. ओके, बस एवढी डिझाईन करतो, बाकी तुम्ही करा. आलाय आता इथे. मग आता जो आपण हा सिटी नेम राईट करणार आहे ह्यामध्ये, तो स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल लागेल. मग मी इथे एक व्हेरिएबल बनवतो. जसं की इथे वरती व्हेरिएबल बनवण्यासाठी कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट आणि इथे नाव देऊ आपण, काय द्यायचं नाव, सिटी द्यायचं आहे ना, सिटी लिहून टाक. त्यानंतर त्याचं एक फंक्शन असेल सेट सिटी. ओके, इक्वल टू यूज स्टेट राऊंड ब्रॅकेट, बस झाला व्हेरिएबल डिक्लेअर. त्यानंतर आपण त्या इनपुटला एक इव्हेंट टाकू. कोणता इव्हेंट असणार इथे, की ऑन चेंज नावाचा इव्हेंट. त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन असेल आणि तो ॲरो फंक्शन काय करणार, सेट सिटी नेम करणार. जसं की मी इथे इव्हेंट मधून इव्हेंटचा ई राईट केला आणि इव्हेंटचा ई मधून टार्गेट मधून काय करणार आपण, व्हॅल्यू देणार. झालं फंडा. त्यानंतर आपल्याला काय करायची, जसं मी इथे रिफ्रेश करतो, एखादा सिटी नेम मी राईट केलं आणि मी बटनावर क्लिक केलं तर काही ऍक्शन घडली पाहिजे. ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर काही ऍक्शन घडली पाहिजे. त्यासाठी मी त्या बटनला टाकतो एक इव्हेंट. कोणता इव्हेंट, ऑन क्लिक नावाचा इव्हेंट. जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार तर एक फंक्शन कॉल होणार आणि त्या फंक्शनला आपण नाव देऊ, काय नाव द्यायचं, अरे काय द्यायचं सांगा शॉर्टकट मध्ये, वेदर द्यायचं. ठीक आहे, वेदर नावाचं काय असेल एक फंक्शन असेल आणि ते फंक्शन कॉल होईल. मग ते फंक्शन, ठीक आहे, युजपिकला मी गायब करतो. ओके, आणि ते फंक्शन मी काय करतो इथे बनवतो. त्यासाठी फंक्शन कीवर्ड घेतला, वेदर नावाचं फंक्शन असेल आणि त्या फंक्शन काय करणार, कन्सोल डॉट लॉग करणार. काय करणार, कन्सोल डॉट लॉग सिटी करणार. ओके, जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केलं, डेव्हलपर ऑप्शनला ओपन केलं, जसं मी इथे सिटी नेम राईट करतो कोणतं, पुणे, आणि क्लिक मी बटनावर क्लिक केलं तर आपल्याला कन्सोल मध्ये पुणे आले प्रिंट. त्यानंतर मी इथे राईट केलं नाशिक, क्लिक मी, तर नाशिक आलंय. ओके, फक्त जे आहे नाव आलंय ते नाव आपल्याला एका URL मध्ये अटॅच करायची. समजते ना समज. ठीक आहे, मग मी काय केलं, इथे एक सिंपल व्हेरिएबल घेतला, 2 मिनिट फक्त, वॅर URL इक्वल टू, जी आपण URL कॉपी केली, जसे की माझ्याकडे URL आहे त्या URL ला मी इथे कॉपी करतो आणि इथे पेस्ट केली. ठीक आहे, डबल कोड मध्ये करतो, पेस्ट केली, आले इथे URL. मग जिथे आपल्याला ही सिटी नाव दिसते त्या सिटी नावाच्या जागी आपल्याला हा सिटी व्हेरिएबल काय करायचा आहे, अटॅच करायचा आहे. मग मी असं करू का, हा सिटी व्हेरिएबल मी असं काय केलं, कॉपी केला आणि हे जिथे सिटी नेम आहे तिथे मी असं प्रिंट केलं. होईल का असं, मग कसं करू मी, कुणी सांगू शकते मला, कर्ली ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे, असं घेऊ का,
कर्ली ब्रॅकेट असं, आणि इथे सिटी राईट करू. मग कसं करणार मी? ऑनलाईन मध्ये कुणी सांगू शकतंय? ठीक आहे, आज आपण चेक करू ऑनलाईन हुशार आहे का ऑफलाईन, है ना? ठीक आहे, मी सांगू. मी सांगू. तुम्हाला टिल्ट माहितीये का? टिल्ट माहितीये? टिल्ट कुठे आहे? टिल्ट कोणत्या टॅब बटनाच्या वर आणि एक बटनाच्या शेजारी, आणि ESC त्या बटनाच्या खाली आहे द टिल्ट बटन. मग काय करायचे की जो हा टिल्ट, जो आपला हा URL आहे, जी काय आपली ही URL आहे, ते URL ला काय करायचं? एका टिल्ट मध्ये राईट करायचं. कशात राईट करायची? टिल्ट. जसं की मी इथे काय करतो, ठीक आहे, याला रिमूव्ह करतो 2 मिनिट. आणि इथे टॅब बटनाच्या वर मला असे तिरपे कॉलम दिसतात, हे तिरपे डॅश म्हणतात, त्याला त्याला टिल्ट बोलतात. टिल्ट घेतलं मी इथे. ओके, आणि त्या टिल्ट मध्ये ती URL ला मी पेस्ट करतो. केलं इथे. आणि एखादा व्हेरिएबल मला अटॅच करायचा असेल तर मी काय करणार? त्या व्हेरिएबलच्या जागी डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि इथे राईट करणार मी सिटी. ओके, आणि त्या URL ला मी आता ह्या URL नावाच्या व्हेरिएबलला करतो मी इथे कन्सोल डॉट लॉग, जसे की URL. आउटपुट पेजला आलो. एकदा मी इथे रिफ्रेश करून चेक करतो. रिफ्रेश केलं, एकदा मी इथे टाकलं पुणे, आणि मी बटनावर क्लिक केलं, तर ह्या URL मध्ये इथे पुणे दिसतंय तुम्हाला, आणि इथे पण पुणे दिसतंय. मी इथे आता नाशिक राईट करतो. नाशिक, क्लिक तर ह्या URL मध्ये बघा नाशिक आलंय. झालं, आपला व्हेरिएबल अटॅच झाला. इथे फंडा समजला. ह्याला टिल्ट बोलतात. काय म्हणतात ह्याला? तिरपे कोलन म्हणतात, असं काहीतरी असतं ते, त्याला टिल्ट बोलतात. ओके, जसं की तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल, सिंगल कोड, त्यानंतर डबल कोड, त्याच प्रकारे टिल्ट असतो. ओके, आता हा आपल्याला समजलं की तो व्हेरिएबल कसा अटॅच करायचा, हे फंडा समजला. मग मी काय करणार की जो फंक्शन कॉल झाला की तो काय करणार? एका API ला कॉल करणार. मग API ला कॉल करण्यासाठी आपण करतो ते exhaust डॉट गेट. आपल्याला डेटा घ्यायचा आहे, त्यामुळे गेट, आणि ह्याच्या आतमध्ये मी घेतो टिल्ट. काय घेतला? टिल्ट. आणि त्या टिल्टच्या आतमध्ये ती URL ला मी पेस्ट करतो. आणि जिथे हा गावाचं नाव आहे तिथे मी काय करणार? डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि इथे मी राईट करतो सिटी. झाला आपली URL. आणि इथे करतो मी देन राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये असतो एक ॲरो फंक्शन आहे, आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो काय? रिस्पॉन्स. आणि त्या रिस्पॉन्सला मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग, जसं की रिस्पॉन्स, आणि इथे करतो मी रिस्पॉन्सला प्रिंट. आउटपुट पेजला आलो. एकदा मी रिफ्रेश केलं तर कन्सोल मध्ये आपल्याला काय भेटतंय का? नाही. आपल्याला इथे एक सिटी नेम राईट करायला लागलं. मी केलं पुणे, आणि मी बटनावर क्लिक केलं तर आपल्याला इथे डेटा भेटलाय. काय काय भेटलंय? कॉन्फिग, डेटा, हेडर. त्यामध्ये आपल्या कामाचा कोण आहे? मग मी असं करू शकतो, रिस्पॉन्स मधून तू डेटा प्रिंट कर. आउटपुट पेजला आलो. एकदा रिफ्रेश केलं, जसं मी इथे पुणे राईट केलं आणि मी बटनावर केलं, तर मला डेटा कुठला भेटलाय? आता पुण्याचा भेटलाय. सपोज मी इथे नाशिक राईट करतो. आता नाशिक, मी बटनावर क्लिक केलं, तर मला इथे रिस्पॉन्स कोणत्या सिटीचा भेटलाय? आता समजला फंडा हा? ट्राय करतात एवढं. आता जसं की मी इथे डेव्हलपर ऑप्शन ओपन केला, रिफ्रेश केलं, आता मी इथे काय राईट करतोय? पुणे. काय केलं मी? पुणे. मी बटनावर क्लिक केलं, तर इथे काय आलंय? आलाय डेटा. ओके, जसं मी इथे नाशिक राईट केलं, नाशिक असं काहीतरी राईट केलं, मी बटनावर मी क्लिक करतोय, तरी पण डेटा येतोय. आलाय. मग कसं काय येतोय? मी आमच्या गावाचं नाव टाकतो. ठीक आहे, मी बटनावर क्लिक केलं तर आलाय डेटा. तुमच्यात कसं काय येणार?
अजून मी छोट्या गावाचं नाव टाकतो. ठीक आहे, आता मी तालुक्याचं नाव टाकलं, एकदम छोट्या गावाचं नाव टाकतो. क्लिक केलं, आला डेटा. अरे मग कसं काय येतोय? माझा डेटा येतोय तुमचा कसं काय येत नाही? कल्याणी तुमचा येतोय पक्का? कोणत्या गावात तुमच्या गावात टाकून पाहिला? मागे नाही येत. काय होतंय? ठीक आहे, डेटा नाही आला तर काय करायचं माहितीये, की जे काही फर्स्ट लेटर आहे ना, ते फर्स्ट लेटर कॅपिटल टाका. नाही आला तर ठीक आहे ना, अदरवाईज येईलच असं मला वाटतंय. येतोय ना? थोडस रिफ्रेश करून बघा, थोडं स्क्रोल बघून करा. वरती येईन आणि तुम्ही खाली बघायचं. ठीक आहे, थोडं स्क्रोल करायचं. झालंय मग सर्वांचं इथं चालायचे पुढे. अजून पुढे काम राहिलंय आपल्याकडे, खूप मोठं काम आहे आपल्याकडे. ओके, तर आता आपल्याला पुढे काय करायचंय, जो आपल्याला हा कन्सोल मध्ये डेटा आलाय, तो डेटा आपल्याला कशात आलाय मला ते सांगा. कशात आलाय? हा, कुठे अरे ऑब्जेक्ट कुठे दिसतोय? ऑब्जेक्ट मध्ये आलाय. आपल्याला यातलं महत्वाचं काय आहे माहितीये का? ठीक आहे, आपण काय प्रिंट करू? टेम्परेचर, त्यानंतर आर्द्रता. आर्द्रता म्हणजे हवेत किती पर्सेंट पाणी वगैरे असं काय. ठीक आहे, मला पण नाही सांगते. ठीक आहे ना, मी बी केमिस्ट्रीचा स्टुडंट नाहीये. ठीक आहे, टेम्परेचर, आर्द्रता, त्यानंतर आपण अजून मिनिमम वगैरे वगैरे काहीतरी प्रिंट करू आपण. त्यानंतर आज आकाशात ऊन आहे की पाऊस येतोय की ढग आहेत. ठीक आहे ना, हे एक आपण प्रिंट करू. त्यानंतर अजून आपण प्रिंट करू जसं की, ठीक आहे, मी इथे वेदर सर्च करतो. डबल झाला weather.com. आता यांनी काय काय प्रिंट केले आपण त्यांच्या ह्याच्याने पाहू. ठीक, आता हे सिम्बॉल दिसतंय ना तुम्हाला, हा सिम्बॉल पण आपण प्रिंट करू. ठीक आहे ना, म्हणजे ऊन असलं तर ऊन सारखा सिम्बॉल, थोडीशी ढग असली तर ढग, थोडा पाऊस प्लस ऊन आहे तर हा, आणि पूर्ण. ठीक आहे, असं आपण काहीतरी प्रिंट करू सिम्बॉल. त्यानंतर आपण त्यांनी अजून काय प्रिंट केलंय? टेम्परेचर केलंय. ठीक आहे ना, ठीक आहे, दिसतंय नाही तर 36% असं काहीतरी. अजून आपण काय प्रिंट करायचं? ठीक आहे, अजून ठीक आहे, एक दुसरी वेबसाईट पाहू का मी, त्यामध्ये आपण रेफरन्स घेऊ काय प्रिंट करायचं फक्त ते. .com नको, नुसतं वेदर. अरे माझ्या पीसी मध्ये पण बाय डिफॉल्ट असतं असं मला वाटतं. अरे इथे आहे कोपऱ्याला, आहे ना इथे. ठीक आहे, आणि इथे काय दिलंय? अहिल्यानगरचं दिलंय इथे. अहिल्यानगर मध्ये आता सध्या ऊन आहे ना. त्यानंतर 28% असं काहीतरी दाखवलंय. ठीक आहे, मी त्याच्यावर एकदा क्लिक करतो. ठीक आहे, टेम्परेचर एक आपण प्रिंट करू. अरे हे दुसरीकडे घेऊन जात आहे. अजून मी रेफरन्सला पाहतोय, फक्त 2 मिनिट. ठीक आहे, आपण ह्याचाच रेफरन्स घेऊ. आपण टेम्परेचर एक प्रिंट करू. ठीक आहे, ओके. मग मी याला कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर मी कुठे आलो? इथे आपल्या बटनच्या खाली. त्या बटनच्या खाली मी करतो 2 बिया. किती? 2 बिया. आणि फर्स्ट घेतला मी एक H1 मध्ये मी प्रिंट केला इथे टेम्परेचर. असा कोलन देतो आणि त्या कोलनच्या पुढे इकडनं मी टेम्परेचर ऍज अ कॉपी पेस्ट करून आणतो. तर कॉपी केलं आणि इकडे मी काय केलं? स्टॅटिक प्रिंट करतो फर्स्ट. आउटपुट पेजला आलो, एकदा मी चेक करतो की इथे टेम्परेचर आपलं दिसतंय. आता हे काय झालं? स्टॅटिक झालंय. टेम्परेचर नंतर आपण अजून प्रिंट करू. टेम्परेचर तर प्रिंट करून घेऊ आधी, है ना. ओके, टेम्परेचर प्रिंट करू, बाकीचा नंतर विचार करू आपण. मग मी काय करतो इथे फर्स्ट, की आता जो काही आपल्याला, मी इथे पुणे राईट केलं आणि क्लिक मी बटनावर राईट केलं, तर आपल्याला एक रिस्पॉन्स भेटला, आणि त्या रिस्पॉन्स मधून आपण डेटा प्रिंट केलाय. मग ह्या जो काही डेटा आलाय त्या डेटाचा मला डेटा टाईप माहित नाही.
काय माहित नाही मला? डेटा टाईप माहित नाही. त्यामुळे मी काय करणार, एक व्हेरिएबल बनवतो. आता हा जो काही डेटा आहे, हा डेटा मला एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे. मग त्यासाठी मी एक व्हेरिएबल घेतो. जसं की इथे आपण एक व्हेरिएबल घेतलाय सिटी नावाचा. त्याच प्रकारे मी कॉन्स्ट आणि इथे मी देतो एपीआय डेटा. त्याचं काय असेल, एक सेट एपीआय नावाचं फंक्शन इक्वल टू यूज स्टेट, आणि त्यामध्ये मी असं डेटा टाईप टाकत नाही. आपल्याला माहिती आहे जावास्क्रिप्ट काय करते, मी वॅर ए इक्वल टू 10 केला तर आता ह्या ए चा डेटा टाईप कोणता आहे, कोणता आहे, नंबर. आणि आता डेटा टाईप कोणता आहे, म्हणजे जसा डेटा येतोय तसा तो काय करतोय, डेटा टाईप चेंज करतोय, बरोबर ना. मग त्याच प्रकारे मी काय करतो, इथे जो आपण हा व्हेरिएबल बनवलाय त्या व्हेरिएबलला मी डेटा टाईप देत नाही. जसा डेटा टाईप येईल तसा डेटा टाईप स्टोअर करतो. पक्का? मग आता आपल्याला डेटा स्टोअर करण्यासाठी ह्या फंक्शनला डेटा द्यावा लागेल. मग मी ह्या कन्सोलच्या पुढेच सेट डेटा नावाच्या फंक्शनला कॉल केलं आणि त्याला मी डेटा कोणता पाठवणार आहे, रिस्पॉन्स मधून डेटा पास करणार आहे. केला, ह्याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, इथे मी टाकलं पुणे आणि मी बटनावर क्लिक केलं तर इथे बघा डेटा आला. आणि हा जो काय हा सगळा डेटा आहे तो डेटा कुठे स्टोअर झाला, आता ह्या एपीआय डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. पक्का? ठीक आहे. आता आपल्याला माहितीये जो हा डेटा आलाय तो आलाय एका ऑब्जेक्ट मध्ये. कशात आलाय, अरे मध्ये आलाय का, नाही आला, ऑब्जेक्ट मध्ये आलाय. मग हा डेटा प्रिंट करण्यासाठी मी काय करणार माहितीये की इथे एपीआय, ठीक आहे, इथे मी काय करणार, इथे कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि इथे एपीआय डेटा व्हेरिएबल मधून काय प्रिंट करायची तू माहितीये की, आपण इथे चेक करू काय प्रिंट करायची आपल्याला, मेन मधून टेम्परेचर. काय प्रिंट करायची, त्या मेन मधून जे टेम्प दिसतंय ना, शॉर्टकट आहे टेम्प. मग इथे मी काय करतो, मेन, ह्या एपीआय डेटा मधून मेन मधून काय प्रिंट करायचे आपल्याला, ही टीएम काहीतरी आलं दिलंय आपल्याला, ठीक आहे, मला पण माहित नाही. त्याला मी कॉपी करतो आणि डायरेक्ट मी इथे येऊन काय करतो, पेस्ट केलं, इथे सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी इथे रिफ्रेश करतो. ओके, एरर येऊ राहिलाय, 2 मिनिट मी चेक करतो काय एरर येतोय. काय म्हणतोय, टाइप एरर, कॅन नॉट रीड प्रॉपर्टी ऑफ, ओके, इथे मेन केलं तरी काय होतं, एरर तू चेक करतो. ठीक आहे, एरर नाही आहे तिथे काही. मी इथे पुणे राईट केलं, मी बटनावर केलं तर मला इथे रिस्पॉन्स भेटला आणि त्या रिस्पॉन्स मधून मला प्रिंट करायची आहे हा मेन, किंवा मी डायरेक्टली काय करतो, 2 मिनिट, हा नेम प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो. आउटपुट पेजला आलो, एकदा मी ते रिफ्रेश केलं तर एरर मला शो होत आहे. तरी ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो, ठीक आहे, मी ह्याला काय करतो, एका मॅप फंक्शन मध्ये घेतो, ठीक आहे ना. मॅप फंक्शन मध्ये कोणत्या व्हेरिएबल मधला डेटा प्रिंट करायचा आहे आपल्याला, एपीआय डेटा नावाच्या व्हेरिएबल मधून. तर इथे घेतला एपीआय डेटा डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये असतो एक एरो फंक्शन, इथे स्क्वेअर ब्रॅकेट, सॉरी राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये आपल्याला भेटतो एक आयटम आणि सेकंड भेटतो आपल्याला इंडेक्स. भेटले 2 डेटा आणि या 2 डेटा मधून मी काय करतो, इथे घेतो एक h1 आणि त्या h1 मध्ये मी इथे प्रिंट करतो आयटम मधून नेमचा कॅपिटल. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करून चेक करतो, कॅन नॉट रीड प्रॉपर्टी ऑफ मॅप. अरे ठीक आहे, असं का होतंय,
ह्याच्या आतमध्ये मी घेतला H1 आणि इथे मी हाय प्रिंट. 2 मिनिट फक्त. आता एकदा मॅप कॅनॉट रीड प्रॉपर्टी ऑफ नल. इथे कर्ली ब्रॅकेट API डेटा, त्यामध्ये 0 इंडेक्स मधला डेटा, त्यामधून प्रिंट करतो नेम. आउटपुट पेजला आलं. एकदा मी ते रिफ्रेश करून चेक करतो. तरी पण प्रॉपर्टी काय म्हणतोय तो, कॅन नॉट रीड प्रॉपर्टी ऑफ 0. ओके, कन्सोल डॉट लॉग करू आपण API डेटा. ओके, इथे आलो, रिफ्रेश केलंय. एकदा मी इथे डेटा फिल करतो, जसं की पुणे. क्लिक, मी बटनावर क्लिक केलं तर मला इथे डेटा भेटला. आणि जो काय आपण हा कन्सोल केला होता API सिटी म्हणून, API डेटा म्हणून, तो इथे नल झालाय. त्यानंतर इथे मी एकदा नाशिक करतो आणि क्लिक मी बटनावर करतो. तर आपल्याला इथे रिस्पॉन्स भेटलाय. कसा भेटलाय की एका ऑब्जेक्ट मध्ये भेटलाय. त्या ऑब्जेक्ट मध्ये काय काय भेटलंय, तर मी असं चेक करतो. API डेटा मधून आपल्याला प्रिंट करायची कोड. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आपल्याला इथे कोड, अरे पुणे क्लिक केलं. एका ॲरे ऑब्जेक्ट मध्ये डेटा आहे. विशाल डबल करायचं ऑब्जेक्ट एक्सप्लेन ती. मी डबल करतो एकदा, पण हे पॉईंट समजून घे, ठीक आहे ना. आता इथे आपल्याला प्रॉब्लेम येत काय होता की जो डेटा येत होता त्या डेटाचा आपल्याला टाईप माहित नव्हता, बरोबर ना. जसं की आतापर्यंत आपण डेटा कॅच करत होतो, त्याचा टाईप असायचा एकच, ॲरे ऑब्जेक्ट. मग आपल्याला माहितीये एखाद्या ॲरे ऑब्जेक्ट मधून डेटा प्रिंट करायचा असेल तर आपण एक लूप लावायचो आणि त्या लूप मधून डेटा प्रिंट करत होतो, ठीक आहे ना. पण इथे बघा, आता काय आलाय, डेटा ॲरे ऑब्जेक्ट मध्ये नाही आलाय. एक ऑब्जेक्ट आलाय, त्या ऑब्जेक्ट मध्ये परत ॲरे आलाय आणि त्या ॲरे मध्ये परत एक ऑब्जेक्ट आलाय. आता हे ॲरे ऑब्जेक्टच चाललंय सगळं, ठीक आहे ना. बरं इथे बघितला, ह्याच्यामध्ये पण एक ऑब्जेक्ट आहे डबल, इथे ह्याच्यामध्ये पण एक ऑब्जेक्ट आहे, परत ह्याच्यामध्ये पण एक ऑब्जेक्ट आहे, ह्याच्यामध्ये तर एक ॲरे प्लस एक परत ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आपल्याला डेटा टाईप काय झालं ते आपला कन्फ्युज झालाय, बरोबर ना. मग त्यासाठी आपल्याला ChatGPT काय सांगितलं होतं, एक रेफरन्स दिला होता की त्यांनी काय केलंय, ते कर्ली ब्रॅकेट ओपन केलाय आणि क्लोज केलाय. आता ह्याला कोणतं ऑपरेटर म्हणतात, ऑपरेटर आहे ना जावास्क्रिप्ट मध्ये, तुम्ही पाहिलं असेल, लॉजिकल ऑपरेटर म्हणतात, ठीक आहे. ह्याचा मिनिंग काय होतो, लॉजिकल ऑपरेटर म्हणजे कोणते कोणते असतात, एक डबल अँड असतो आणि एक असतो डॉलर नाही, डबल अँड. आणि डबल कोणता असतो, दोन असे पाईप, त्याला ऑर म्हणतात, बरोबर ना. मग हा ऑर काय करतो माहितीये, की ऑर काय करतो, की ऑर म्हणजे काय, की सपोज दोन कंडिशन ट्रू असल्या, सपोज ऑर काय करतो, ही ट्रू असली, ठीक आहे ना, ही ट्रू असली ही फॉल्स असली, तर आपल्याला आउटपुट काय देतो, तो ट्रू देतो, बरोबर ना. असंच आहे ना, ट्रू फॉल्स पाहिले ना तुम्ही. त्यानंतर जो काय आपला हा अँड असतो, तो अँड काय करतो, हा ट्रू असला आणि हा फॉल्स असला तर आपल्याला आउटपुट काय देतो, तो फॉल्स देतो. समजलंय, ठीक आहे. मी अजून तुम्हाला सांगतो अँड आणि ऑर मध्ये.
आता इथे मी सांगतो ऑर तुम्हाला, ऑर कसा असतो, डबल पाईप. आता डबल पाईप मध्ये आता हा काय झाला, डबल पाईप घेतला, त्याला आपण म्हणतो ऑर म्हणतो. ओके, मग ऑर काय करतो की एक कंडिशन, सपोज एक कंडिशन ट्रू आहे आणि सेकंड कंडिशन फॉल आहे, तर आपल्याला आउटपुट काय देतो, तो ट्रू देतो. त्यानंतर पहिली कंडिशन फॉल असेल आणि सेकंड कंडिशन ट्रू असेल, तर तो आउटपुट आपल्याला काय देतो, ट्रूच देतो. अरे म्हणजे दोन्ही कंडिशन पैकी एक कंडिशन ट्रू असेल तर तो आपल्याला काय देतो, आउटपुट ट्रू देतो. दोन्ही पैकी कोणती असून द्या, त्यातली त्याला फक्त काय पाहिजे, एक कंडिशन ट्रू असेल तर तो ट्रू देणार. आणि ऑर काय करतो, ठीक आहे सॉरी, अँड काय करतो, अँड काय करतो की अँड मध्ये पहिली कंडिशन ट्रू असेल आणि सेकंड कंडिशन फॉल्स असेल तर तो आपल्याला रिझल्ट देतो फॉल्स. त्याला जमत नाही, त्याला दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे. नाहीतर असं असेल, पहिली कंडिशन फॉल्स असेल, सेकंड कंडिशन ट्रू असेल, तरी तो आउटपुट आपल्याला काय देणार, फॉल्स देणार. त्याला काय पाहिजे, पहिली कंडिशन ट्रू पाहिजे आणि सेकंड कंडिशन पण काय पाहिजे, ट्रू पाहिजे, तेव्हाच तो काय देणार, ट्रू देणार. समजलंय तुम्हाला इथे अँड आणि ऑर मध्ये? ठीक आहे, आता जास्त नाही, तुम्हाला आता ऑलरेडी पार्ट झालेला आहे. तुम्ही कोणत्या लँग्वेज मध्ये गेलात तर हा पार्ट पहिल्यांदा घेतला जातो, ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे ना. मग त्याच प्रकारे आपण काय केलंय, ते कर्ली ब्रॅकेट घेतलाय, इथे अँड ऑपरेटर घेतलंय. म्हणजे अँड ऑपरेटर काय करतो, त्याला दोन्ही कंडिशन काय पाहिजे, ट्रू पाहिजे. काय पाहिजे, दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे. मग इथे काय केलंय आपण, एपीआय डेटा. आता हा काय झाला, व्हेरिएबल. ह्या व्हेरिएबल मध्ये डेटा असेल, काय केलंय, ह्या व्हेरिएबल मध्ये डेटा असेल, ठीक आहे ना, आला असेल आणि आला असेल तर आपण काय केलं, इकडे प्रिंट केलं. म्हणजे ही एक दोन कंडिशन झाल्या, हा डेटा आला आणि डेटा प्रिंट झाला तरच आपल्याला हा जो काय अख्खा फंक्शनॅलिटी राईट केलेली ती शो होईल आपल्याला. अदरवाईज आउटपुटला काहीच शो नाही म्हणतात. समजतं इथे काय केलंय, फक्त नाही तिकडे कन्फ्युज होतात फक्त. हा पॉईंट जाऊन द्या, फक्त आपल्याला ह्या प्रकारे डेटा प्रिंट करता येतो, बस एवढा फंडा समजतोय. इथे मी काय केलंय, जो आपल्याला हा डेटा आलाय, ह्या डेटा मधून मी फक्त काय केलंय, हे नेम प्रिंट केले. म्हणजे आपण त्या नेमला काय केलंय, सिटी नेम. आणि आता टेम्परेचर प्रिंट करायची. मग टेम्परेचर प्रिंट करण्यासाठी कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. त्या एपीआय मधून, एपीआय मध्ये आपल्याला टेम्परेचर कुठे भेटतंय, मेन मध्ये भेटतंय. ठीक आहे, मग इथे मी करतो राईट मेन. मेन केलं राईट, आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं. एकदा मी टाकलं सिटी नेम पुणे, क्लिक मी बटनावर क्लिक केलं तर आपल्याला इथे एरर आलाय. काय एरर आलाय, कुठे कुठे, इथे ऑब्जेक्ट आर नॉट व्हॅलिड, टेम्प फील लाईक टेम्प मेन वगैरे वगैरे वगैरे. त्यामधून म्हणतोय तो मेनच्या पुढे टेम्प राईट करा. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करतो आणि इथे मी केलं राईट पुणे, क्लिक मी बटनावर क्लिक केलं तर आलं इथे पुण्याचं आपल्याला टेम्परेचर आणि इथे सिटी नेम आलंय. सपोज मी इथे राईट केलं नाशिक, क्लिक बटनावर क्लिक केलं, कुठलं आलं टेम्परेचर, हे नाशिकचं आलं. सपोज मी एखादं नाव वेगळं राईट केलं नांदच, क्लिक केलं तर टेम्परेचर आलं 29, गावाचं नाव आलंय. समजतं इतकं, एवढं समजलंय. त्या एपीआय मधून आपण डेटा आलाय आणि तो डेटा फक्त प्रिंट केलाय. बाकी ऍज इट इज हे प्रिंट करा तुम्ही. नाही समजलं, एकदा मी रिपीट घेईन आपण. ठीक आहे.